तुम्हाला माहिती आहे का, कोकणातील आहे ना सगळ्या बायकांची केस खूप छान लांब लचक असतात आणि त्याचं कारण म्हणजे त्यांच्या आहारात असलेलं नारळाचं प्रमाण. हो, जर नियमित आपल्या आहारामध्ये नारळ असेल ना तर आपल्या केसांची ग्रोथ खूप छान होते. तर आता आपल्याकडे काही नारळाच्या बागा नाही, त्याच्यामुळे आपण काही नियमित नारळ खाऊ शकत नाही. पण अधेमध्ये पूजेला आणतोच ना आपण ओला नारळ. तर मस्त काय करायचं ना, ओला नारळ फोडून घ्यायचे, त्याचे तुकडे करायचे. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ओला नारळाचे तुकडे, हिरवी मिरची, अद्रक आणि थोडीशी जिरं हे छान याचं वाटण काढून घ्यायचं. पाणी वगैरे घालायचं नाही वाटताना. त्यानंतर तर बघा, तेलामध्ये आहे ना जिरं, मोहरी, काळी मिरी आणि लवंग छान मस्त तळून घ्यायचं. त्याच्यामध्ये आहे ना 1-1 टीस्पून शेंगदाणे, चना डाळ आणि उडद डाळ घालायचं. त्यानंतर ज्या तांदळाचा आपण रोज भात खातो ना तो तांदूळ धुवून घालायचा स्वच्छ. त्यामध्ये आहे ना चवीपुरतं मीठ टाकायचं, 1 वाटी आंबट दही टाकायचं आणि मिक्सरला वाटलेलं जे आपलं नारळाचं वाटण होतं ते घालायचं. ह्याची कुकरला 1 शिटी काढून घ्यायची आणि हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि आपला कोकोनट राईस तयार. अधेमध्ये खात चला, केसांची ग्रोथ पण छान होईल, तोंडाची चव पण बदलेल. आणि फुल व्हिडिओसाठी खाली दिलेल्या त्रिकोणात टच करा, सबस्क्राईब करा.